पडलाच का? हो. विचार. हे असे हलव्याचे दागिने का घालतात? अगं ती प्रथा असते. तोच तर प्रश्न आहे, अशी प्रथा काय आहे? हे बघ, मकर संक्रांत कधी येते? पौष महिन्यात, हो की नाही? तेव्हा ना सुगीचा अगदी हंगाम असतो. म्हणजे काय असतं, धनधान्याची एकदम रेलचेल असते आणि त्याचं प्रतीक म्हणून नववधूला हे हलव्याचे दागिने घालतात. म्हणजे फक्त मुलींनाच का? आता दागिने मुलीलाच घालायचे ना दिशा. ठपका. श्रुत्या, बघा दागिने फक्त मुलींनाच देतात. तुझ्या बाबतीत काय? ही चिटिंग आहे. हो का? श्रुती, आता सगळ्यांना बाण दे. हो. श्रुती, वाण खूप छान आहे. हो हो, आणि रंग पण सुरेख आहे. मला तर ही आयडिया खूपच आवडली बाबा. कुठून आणलंस ग? आसावरी काकूंनी आणलंय, त्यांचा चॉईस आहे हा. मला सुद्धा ना त्या कोयरीचं डिझाईन खूप आवडतं. आसावरी, मधुरा, जरा सगळ्यांचं चहा पाण्याचं बघा ना. हो, मी पण येते मदतीला. या, ये ग. वहिनी, ही माझी शाळेतली जुनी मैत्रीण जान्हवी आणि ही माझी सून श्रुती, पंडित नगरकरांची धाकटी मुलगी. खूप गोड आहे श्रुती आमची. मधुरा, हिची दृष्ट काढ लगेच. मावशी, तुम्ही का नव्हता आलात लग्नाला? अगं कशाला काढतेस तो विषय? कसं बस मी तुझ्या सासूला आता शांत केलंय आणि तुझ्या लग्नाच्या वेळेला ना मी ट्रिपला गेले होते, त्यामुळे येऊ नाही शकले. म्हणूनच आज ठरवलं होतं, काही वाटेल ते झालं ना तरी आज यायचंच. पण बरं वाटलं तुम्ही आलात ते. काय करतेस ग तू श्रुती? मी तरी काय विचारते तुला, पंडितजींची मुलगी म्हटल्यावर गायिकाच असणार. नाही नाही, मी गात नाही. तू गात नाहीस? पण पंडितजी तर एका मुलाखतीत म्हणाले होते की त्यांची मुलगी गाते म्हणून. ते माझ्या मोठ्या बहिणीबद्दल बोलत असतील. हो का? अच्छा अच्छा. मग तू काय करतेस? मी काही सांगू नकोस, गेस कर तू. ती नक्कीच इंजिनियर असणार. कोण? असं काही नाहीये. सेकंड गेस. मग आर्किटेक्ट? नाही ग बाई, माझी सून बॉक्सर आहे. काय बॉक्सर? खरी खरी बॉक्सर? तू खोटी खोटी बॉक्सर कशी असेल ग? खूप पण ना. आणि साधी सुधी बॉक्सर नाहीये, चांगली डिस्ट्रिक्ट लेवलची आहे. हे खरंच काहीतरी वेगळं आहे. एवढी गोंडस मुलगी आणि बॉक्सिंग करते, खरंच कौतुक करण्यासारखं आहे ग. खरंच आहे, करावं तेवढं कौतुक कमीच आहे श्रुतीच. अगं पंडित नगरकरांची मुलगी आहे,
गायकाचं घराणं असून सुद्धा हिने आपला एक वेगळा मार्ग निवडला आणि नुसताच निवडला नाही, त्याच्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतेय पोर. सकाळी उठून जॉगिंगला जाते, त्याच्यानंतर क्लबमध्ये जाते, व्यवस्थित प्रॅक्टिस करते, व्यवस्थित डाएट पाळते. अजून काय हवं? आणि काय सुंदर खेळते माहितीये. तू पाहिलंस खेळताना? हो, पाहिलंस का म्हणजे काय? आता तर तिची मॅच झाली होती, गेले होते ना मी मॅच बघायला. हो, तिचा राईट एवढा सॉलिड आहे ना, आणि अप्पर कट म्हणजे स्ट्रेट नॉकआउट. आई एवढं बारीक सारीक कसं माहिती ग तुला? श्रुती, खूप छान ट्रेन केलंयस हा सासूला. अगं काही ट्रेन वगैरे नाही. परवा मॅच बघायला जेव्हा गेले होते ना, तेव्हा कानावर पडले काही शब्द, एवढेच. आई प्लीज पुन्हा एकदा बोला ना हे सगळं. खूप भारी वाटतंय. नको ग दट्टा करू. श्रुती, तुला भेटून ना मला खूप छान वाटलं. तुझ्यासारखी बॉक्सर मुलगी आतापर्यंत मी खरंच पाहिली नाही. मधुरा, तुझी सून एकदम तुफान आहे हं? मग आहेच माझी सून लाखात एक. कार्तिक, कॉंग्रॅच्युलेशन अँड थँक यू सो मच. सर, मला का थँक्स म्हणताय? अरे सगळे मला थँक्स म्हणतात, मला कॉंग्रॅच्युलेट करतात, पण खरं तर सगळ्यांनी तुला थँक्स म्हणायला पाहिजे आणि तुलाच कॉंग्रॅच्युलेट करायला पाहिजे. सर, श्रुती मॅच जिंकली आणि तुम्ही तिचे कोच आहात. पण श्रुती मॅच जिंकली तुझ्यामुळे. द क्रेडिट गोज टू यू. कार्तिक, श्रुती हरवली होती कम्प्लिटली. तू तिला परत आणलंस. सर, मी तुम्हाला दिलेलं प्रॉमिस पाळण्याचा प्रयत्न करतो, बस. मी सहजासहजी माणसं ओळखायला चुकत नाही, नेव्हर. पण तुझ्या बाबतीत कम्प्लिटली चुकली. आय एम रिअली व्हेरी सॉरी. सर, हो प्लीज, हे असं काही करू नका. आणि दॅट इज पास्ट. परत ते कशाला ना. खरं तर मला हे खूप दिवसापासून बोलायचं होतं. आज चान्स मिळाला. अशीच तिची काळजी घे. गॉड ब्लेस. गुड. भारी माणूस आहेस तू. अरे काय केलंय मी? मानला बॉस तुला. वाटतो तसा नाहीयेस तू. कसा वाटतो मी? म्हणजे असा साधा, असा प्रेमळ, म्हणजे मुळू. हा, नाही म्हणजे तसाच. म्हणजे मला तसं वाटलं होतं, पण सॅम सरांसारख्या माणसाला कान पकडून माफी मागायला लावणारा म्हणजे कमाल आहे बॉस तुझी. कसं आहे ना जयसिंग? कसं आहे? काही नाही. बाय. चला येतो. आत्या, ताईकडे पोहोचल्यानंतर कॉल करा नक्की. दिशा, तू पण जातीयस ना ताईकडे? हो, मग फोटोज आणि व्हिडिओज नको का दाखवायला? तू मॅड आहेस का ग जरा? ती तिथे हळदी कुंकू करेल की तुझी फोटोज आणि व्हिडिओज पाहिल? मी मॅनेज करीन ना ते सगळं. आत्या, तुला काय झालं आता? श्रुती, आज ना खऱ्या अर्थानं माझा जीव भांडत पडलाय. म्हणजे बघ ना, सप्तपदी नंतर ना आपण 7 पावलं चालून नवऱ्याची अर्धांगिनी होतो. पण गृहप्रवेश झाल्यानंतर मात्र हे घर, आपली ओळख, आपलं अस्तित्व होऊन जात. तुझं लग्न झालं, पण लग्नानंतर जे काही झालं ना, त्यामुळे खरं तर मी खूप काळजीत होते. पण आज मी खूप खुश आहे. मधुराताई तुझं किती कौतुक करत होत्या
त्यामुळे ना मी असं म्हणू शकते की तू आज खऱ्या अर्थानं या घरची सून झालीस. आता एक कर बाळा, जे काही कमावलंयस ना ते गमावू नकोस. सगळ्यांची मनं जप. हा अरे तुम्ही निघालात, मी तुम्हाला आज शोधत होते. हो नाही, ते मोठ्या लेकीकडे पण जायचंय, आर्याकडे. अरे हो, तिची पण पहिलीच संक्रांत आहे ना. बर, पण तिला माझा निरोप द्या. रथसप्तमीपर्यंत केव्हा येऊन जा म्हणून हळदी कुंकवाला, म्हणजे मलाही तिची ओटी भरता येईल ना. सांगते, नक्की सांगते. बर, तुम्ही पण वेळ काढून परत या. आत बरीच लोक आहेत, मी जाऊ का जरा? हो हो नक्कीच, जरूर. आत्याला बघ जा. चला येतो. हो चल निघते. हा चालेल. चला. आत्या तू रिक्षा बघ, मी आलेच. गप्पा मारायचे असतील ना, लवकर ये ग. दमे. माय मेरी कॉम, आय एम सो प्राऊड ऑफ यू. अरे अचानक काय? एक मिनिट, तू आता आत्यासारखे सेंटी मारणार आहेस की काय? गप हो, मी मारेन तुला. मार ग, आज तुला पाहिजे ते कर, आणि तुला जे हवं ना ते आज मी सगळं देणार आहे. अरे हे काय झालं मध्येच? झालं नाही, तू केलंस मिरॅकल. यार तुमच्या लग्नानंतर ना मला जाम टेन्शन आलेलं. म्हणजे जशा गोष्टी घडत गेल्या ना, बाप रे, तू ना दाखवून दिलंस. बस मानलं तुला. दिशा, मी काही केलेलं नाहीये. हे ना कलेक्टिव्ह एफर्ट्स असतात. टाळी एका हाताने थोडेच वाजते. अरे पण तू ना कार्तिक चायला फुल चेंज केलंयस. तेच तर सांगतेय मी दिशा. अगं हे दोन्हीकडून असावं लागतं ना. आणि तुला खरं सांगू, त्या ना खरंच खूप कूल आहेत, सिरियसली. म्हणजे आमच्या दोघींमध्ये सगळ्या गोष्टी नीट व्हाव्यात म्हणून मी जितके प्रयत्न केले असतील ना, त्याच्या दुप्पट प्रयत्न त्यांनी मला समजून घेण्यात केले. आर यू सिरियस? खरंच. आता ना मला कसलंच टेन्शन नाही. आय एम रिअली सो लकी. आता माझं पण मोठं टेन्शन गेलंय. आय एम ऑल्सो सो हॅपी फॉर यू. अगं बरं, आता जा लवकर, आत्या थांबली असेल वाट बघत. बाय बाय. बाय. वहिनी, काणे वहिनी अगदी भरपूर कौतुक करत होत्या आजचा कार्यक्रम खूप छान झाला म्हणून. हो ग, आणि यावेळेला आपण मेनूही अगदी सुटसुटीत ठेवला होता ना. हो ते खरं आहे, पण काणे वहिनींनी एवढं कौतुक करायचं म्हणजे जरा. आई कुठे ठेवूया? तिथे. तिचे हलव्याचे दागिने इतके सुंदर दिसतायत ना, एवढी गोड दिसतीये आज ही. हो ना, आणि सगळं इतक्या हौसेने केलंस तू. आणि ओटी पण छान भरलीस सगळ्यांची. थँक्यू. असंच हौसेने करावं ग सगळं. घरातलं नैराश्य आणि मांगल्य दोन्ही गृहिणीच्याच हातात असतं. खरंय वहिनी. आणि हो वहिनी, आज आठवणीने माईंना हिची दृष्ट काढायला सांगा. की गोड दिसतीये. सांगणारच आहे मी माईंना. मग काय, कसा होता पहिल्या हळदी कुंकवाचा अनुभव? खरं सांगू का, खूप छान वाटत होतं आणि खूप भरूनही आलं होतं. म्हणजे ना मला आईची खूप आठवण येत होती आज. पण तुमच्या दोघींकडे पाहिलं आणि जाणवलं की मी खरंच किती लकी आहे. आज आई जर का इथे असती तर तिने खूप कौतुक केलं असतं माझं, खूप हौस केली असती. पण मी इथे आत आले आणि तुम्हाला दोघींना पाहिलं आणि तुम्ही दोघीही माझं खूप कौतुक करत होता. काय हवं असतं अजून माणसाला आयुष्यात? पण मला मात्र एक गोष्ट हवी आहे हा माझ्या या लेकीकडून. देशील? हो आई, तुम्ही माझ्याकडे काहीतरी इतक्या हक्काने मागताय ना, हेच खूप आहे माझ्यासाठी. सांगा ना काय हवंय तुम्हाला? इतकं पटकन हो म्हणू नकोस, इतकी सोपी गोष्ट नाहीये ती. विचार कर आणि मग हो म्हण. विचार काय करायचा आहे त्यात? मी मागीन ती गोष्ट देणं इतकं सोपं नाहीये. मी तुझी सासू आहे आणि तुझा असा गैरसमज नको व्हायला की मी सासूच्या अधिकारवाणीने तुझ्याकडे काहीतरी मागते.
आई, जर का 50 वेळा विचार करायचा असेल ना, तर मी याचा करीन की तुम्ही मागितलेली गोष्ट मी तुम्हाला लवकरात लवकर कशी देऊ शकेन. आता बाकी काही बोलू नका, सांगा ना काय हवंय. मला फार काही नकोय, पण मला एक वचन हवंय तुझ्याकडून. कसलं वचन? माझ्या मुलाला आयुष्यभर खूप छान सांभाळशील म्हणून. आई, मला खरंच एवढंच मागायचंय. अहो मग याच्यात मागण्यासारखं काय आहे? आई, कार्तिकसाठी काहीही करायला मी कुठल्याही क्षणी तयार असते. आणि खरं सांगू का, आतापर्यंत कार्तिकनेच मला इतकं जपलंय ना. पण आई, मी आज मला प्रॉमिस करते, यापुढे मी सुद्धा कार्तिकला आयुष्यभर जपेल, जीवापाड. बस एवढंच हवंय मला. सुखी राहा. आलेच मी. हो बहिणी, मला तर टेन्शनच आलं होतं. मला वाटलं तुम्ही तिला बॉक्सिंग सोडायला वगैरे सांगताय की काय. असं कसं मी मागेन तिच्याकडे काहीतरी. मी श्रुतीला चांगली ओळखते. तिचं कार्तिकवर किती प्रेम आहे, त्याच्यासाठी ती काहीही करायला तयार होईल याची मला कल्पना आहे. आत्ताच लग्न झालंय दोघांचं. हळूहळू तिच्या लक्षात येईल कुठल्या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवं. हळूहळू तिच्या प्रायोरिटीजही ती ठरवेल. वेळ लागेल त्याला, पण थांबायची तयारी आहे माझी. कसा झाला कार्यक्रम? मस्त. बाबांचा फोन आला होता. काय म्हणाले पंडितजी? काही नाही, तुझ्याबद्दल विचारत होते. काय? हेच की कार्यक्रमाची तयारी कशी चालली आहे. अच्छा. तू काही बोलला नाहीस मला काय कार्यक्रमाबद्दल. अगं, तू होतीस ना तेव्हा. पंडितजी आले होते ना मला सांगायला महोत्सवात गाण्याबद्दल. हो, तू कार्यक्रमाचं बोलला होतास, पण तारीख ठरल्याचं काहीच बोलला नाहीस. तू फक्त सांगितलंस की कार्यक्रम आहे. आणि आज मला बाबांचा फोन आला तेव्हा त्यांनी विचारलं मला की कार्तिकने तुला काही सांगितलं नाही का. तेव्हा माझ्याकडे द्यायला त्यांना काही उत्तरच नव्हतं, काही सुचलंच नाही मला. ओके ओके, सॉरी, ऍक्च्युली विसरून गेलो. पण माझा रियाज सुरू आहे. मनातल्या मनात चालू आहे वाटतं तुझा रियाज. अगं नाही, कारण दिसून तर येत नाही. अगं, रियाज काय तुझ्या ट्रेनिंग सारखा आहे का दिसून यायला? हा, पण ऐकू तर येऊ शकतो ना. रियाज करतोय मी आणि माझी तयारी व्यवस्थित सुरू आहे. डोंट वरी. सॉरी. का? मी माझ्या मॅचच्या गडबडीत तुझ्याकडे काहीच लक्ष देऊ नाही ना शकले. पण आता तू सांग मला, मी हवी ती मदत करेन तुला. तू सांग फक्त. कल्पना उत्तम आहे, पण काय करणार तू? माझ्याबरोबर साथीला बसणार? मी कशाला बसायला हवं साथीला? साथीला बसायला आहे ना तुझी उत्तरा. ओ हो, समवन इज जेलस. अजिबात नाही. हा हो हो. बरं. आणि ऍक्च्युली साथीचं म्हणशील तर तू आयुष्यभर साथ करतेच आहेस. ती फक्त गाण्यात करते आणि तू पुरे. उगाच विषय बदलायला हे नकोय करायला. उगाच काय, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. चला, उद्या सकाळी लवकर उठायचं. एक मिनिट, तू अदरवाईज घेतेस. तू तर आयुष्यभर साथ करतेस असं म्हणायचं होतं मला.
याला काय म्हणतात माहितीये? चोराच्या मनात चांदणं. ग काही चांदणं बिंदणं नाही. तू झोपायची तयारी कर जात, का? कारण उद्या सकाळी लवकर उठून तुला रियाज करायचा आहे. श्रुती, मी करेन रियाज. आणि एवढ्या लवकर का झोपायचं? आय मीन, आपण थोडा वेळ तर काढू शकतो ना इतर गोष्टींसाठी. अच्छा, व्हेरी स्मार्ट. काढूया ना, भरपूर वेळ काढूया. फक्त कार्यक्रमानंतर. ही चीटिंग आहे. ही चीटिंग तू माझ्या बरोबर केली आहेस मॅचच्या वेळी. त्यामुळे आता गुड नाईट, झोपा. श्रुती, दिस इज नॉट डन यार. ते बघ, तुझ्या मनातलं चांदणं पसरलंय सगळीकडे यार. ओ कविवर्य, झोपा. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.